परब्रह्म स्वरूपाचा आनंद, एकरूपता, आनंद रूपता ती घ्या आणि त्या परब्रह्माच्या आनंदाला एका परार्धानं गुणा. परार्ध म्हणजे कळतो, नवीन गणितातल्या लोकांना कळणार नाही. जे दशमान पद्धतीचं गणित शिकलेत त्यांना माहिती आहे. एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, कर्व, निखर्व, शंख, हे ऐकून तरी माहिती आहे ना आपल्याला. त्याच्यामध्ये एक परिमाण येतं परार्ध. परार्ध म्हणजे किती? एक आकड्यावरती 18 शून्य दिल्यानंतर जो आकडा येतो त्याला म्हणतात एक परार्ध. एकावरती 18, 11 नाही 18, 18 शुद्ध मराठीत 18 म्हणतात त्याला, इंग्रजीत 18 म्हणतात. एक आकड्यावरती 18 शून्य दिल्यानंतर जो आकडा येतो त्याला म्हणतात एक परार्ध. परब्रह्म स्वरूपाच्या आनंदाला एका परार्धानं गुणायचं. किती वाढेल तो आनंद? एक परार्ध गुणिले ब्रह्मानंद किती? एवढा मोठा ब्रह्मानंद असला तरी सुद्धा नैति भक्ती सुखांबोधे परमाणू तुलामपी. पण परब्रह्माला एका परार्धानं गुणल्यानंतर परब्रह्म आनंदाला तो जेवढा केवढा आनंद होईल तेवढा आनंद भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढा सुद्धा राहत नाही. याला म्हणतात भक्तीचा सांद्रानंद विशेष.